चिंचवड साईडने गेलेलो. मोस्टली मी म्हणजे ह्यापूर्वी मी त्या साईडने जायचो, पण त्या दिवशी ते तिथं आता मेट्रोचं काम चाललेलं आहे. मेट्रो एक्सटेंड होते आता भक्ती शक्ती चौकापर्यंत. इथे पिलरिंगचं काम चाललं आहे गेस. तर इथे आता एवढी ट्रॅफिक होते ना, बापरे नको विचारायला. कशाला विचारताय तुम्ही? आउच. जेव्हा अशी गाडी उडते ना, गाडीला किती फील होतं माहित नाही, पण मला खूप बॅड फील होतं. तुम्हालाही होतं का? कार लवर्स असतील तर प्लीज टॅग कमेंट पण करा प्लीज. तर हॅलो गाईज, मी आहे प्रशांत. आपण पुन्हाच्या आपले व्लॉग्स चालू केलेले आहेत. आता मी ह्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे माझं ऑफिस जाणं. ऑफिसमध्ये मी कसं काम करतो काम तर करतच नाही मी, असं माझ्या बॉसेसला वाटतं आणि माझ्या कलिग्सलाही वाटतं. पण असो, मी तरी दाखवणार की मी काय काम करतोय आणि त्याच्यानुसार तुम्ही मला जज करू शकता. मी इथे एक वेळा 3.5 करोडचा फ्लॅट बघितला होता. इमॅजिन करा, 3.5 करोड. अरे हा, मी 3.5 करोड मी डिस्बर्स नाही करू शकलो होतो माहिती आहे. एवढं डिस्बर्समेंट लोन आम्हाला डिस्बर्समेंट नाही करता येत. नाही म्हणतात आम्हाला 3.5 करोडची तुमची आईच नाही, लायकीच नाही आहे तुमची लोन घ्यायची. तर मग मी प्लॅन ड्रॉप केला. चला, अरे भैया रिक्षावाला मायकल शुमाकरच्या खानदानामधून बिलॉंग करतात काय? कसला आहे, कसला तापतोय सिग्नल बाबा. फक्त आणि फक्त 5 सेकंद चालू रहा. तो 15 सेकंदापर्यंत आहे. थँक्यू. आणि मी न थांबता या सिग्नल वरून जाणार. बघा, बगीच्यात फिरता आहोत आम्ही. दादा खतरो के खिलाडी. हॉर्किंग आमचा फेवरेट आणि फेवरेट छंद असावा कदाचित. टीच्या ही आहे जनता जी BRTच्या लेनमध्ये धावा बोललेला आहे. हे जे BRT मधून चालतात नाही, जे BRT जी बसेससाठी फक्त स्पेसिफिकली आहे, ह्या मार्गाने जी लोक चालतात ती पुन्हा या मेन रस्त्यावर घुसण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्याने जास्त ट्रॅफिक जाम होतं. ट्रॅफिक मध्ये अडकलेलो आहे. दोन मिनिटाची शांतता ठेवलेली आहे मी आता. काय करणार मी. माझे जे केस आहेत मी आज धुतलेली आहेत. आणि सॉरी ट्रॅफिकमध्ये रिक्षावाले काका आणि त्यात असलेले 2 व्हीलर्सवाले दादा दोघं मिळून ट्रॅफिकला ना फक्कड बंद करतात. हो, तर आपण कुठे होतो? मी आज ना माझी केस धुतलेली आहेत. असला डॅन्ड्रफ होतोय ना केसांमध्ये. हिवाळा स्टार्ट होणार आहे याची चाहूल मला लागलेली आहे, कारण माझी तर हे जी स्काल्प आहे ना हे ड्राय व्हायला लागले. खूप सारे त्याच्यामध्ये हे येत आहेत, डॅन्ड्रफ येत आहेत. काल तर अक्षरशः इतका डॅन्ड्रफ होता, मला स्वतःला एकदम समजून घ्या, नाही सांगू शकते, शब्दांमध्ये नाही सांगू शकते. आणि अरे सॉरी, जाऊ देत आता. त्या काकांनी तर सिग्नल तोडलेला आहे, जम्प करून गेले. हे काय आहे? अरे बापरे, आई शपथ. अव्हेंजर्स असेंबल, अशा पद्धतीचा मला काहीतरी फील झालाय आता. जसं मी कॅप्टन अमेरिका आहे आणि म्हणतोय असं अव्हेंजर्स असेंबल. अख्खी चारी बाजूने म्हणजे माझ्या दोघाही साईडने अख्खी 2 व्हीलर्स पब्लिक. ओ हो. भारताने पाकिस्तानाला लढवला, ती जी फिलिंग असते, जो आनंद आहे ना तो हायलाइट बघून सुद्धा येऊ शकतो. हा, हरले पण असते तरी मला वाटते की नो मॅटर, पण पाकिस्तानवाल्यांना पर लागून गेलेले असते.
लोळवला ना, असला तोडला ना, दॅट इज मॅटर. हे अरे कसली दूर सोडते, टाटा ट्रकच एक काय. बऱ्यापैकी रस्ता छानपैकी थोडा सुटसुटीत आहे. मार्गक्रमण करायला आपला म्हणजे वेळ नाही लागणार. सॉरी, मला माहित नाही किती जज करतो एक कॅमेरा, पण एक बाजूला ना कार चालली आहे, फार क्लोज आहे बघा. हॉर्न सुद्धा देणार आहेत ते, हॉर्न सुद्धा देत आहेत, पण फारच जवळ आहे. मला फार भीती वाटते. बाबानो थांबा. त्या ताई गेल्यात ना ब्ल्यू ड्रेस मध्ये, त्या कदाचित पुण्यातल्या नसाव्या. का? त्याने स्कार्फ नाही बांधलेला. हा हे बघा, आम्ही हेल्मेट टाकून स्कार्फ बांधतो, गुढीपाडवा आहे आमच्यासाठीचा, आणि तुम्ही चक्क विना स्कार्फ लावता गाडी चालवताय. कसं शक्य? तुम्ही नाही येत पुण्यातल्या. सॉरी टू से. ते ताईंना जाऊन हिट करू नका बरं का प्लीज. नसेल त्यांना आवडलेला. आज माझ्यासारखी त्यांनी केस धुतलेले असावेत. त्या पद्धतीने मी आलेलो आहे. हे छान आहेत बरं का, हे जे आहेत ना दादा, मस्त हसतमुख असतात, मस्त हसतात. म्हणजे लाईक अशाने काय होतं ना, एक छान दिवस जातोय नाही. माणूस किती ओव्हर थिंक करू शकतो ना, मी त्याचं एक उदाहरण देतो तुम्हाला. मी आत्ताच पार्टीवरून आलोय. पार्टी म्हणजे काही नव्हतं, तर ओव्हर थिंक काय असते ना, आणि कसा माणूस त्याच्या मागे एक हिस्ट्री किंवा एक सर्कल क्रिएट करतो ना, त्याचं एक प्राईम एक्झाम्पल मी सांगतो. आता मी फ्रेश होतो आणि पुन्हा बोलूया या विषयावर.